तुम्ही बघू शकता मी तवा ठेवलाय बघा तापायला, तेल पण टाकलंय. तुम्ही बघू शकता हे मटकी किती सिंपल करायची बघा का, सगळं लागणार साहित्य. लाल तिखट तुम्ही बघू शकता. हे बघा आता तुम्ही लसूण बघा किती आबडजोबड चिरलाय मी. असा असा ठेवायचा बरं का, इतका सुंदर लागते नाही भाजी. आणि चांगलं तेलात फ्राय होऊ द्यायचं बघा. नंतर कांदा टाकायचा असा. कांदा टाकला, थोडी धना कोथिंबीर पण टाकायची त्याच्यासाठी. चांगलं फ्राय होऊ द्यायचं. तुम्ही पाहू शकता हे कांदा त्याची मोड आलेली मटकी टाकायची बरं का अशी. तुम्ही बघू शकता, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढी घेऊ शकता. रात्री मी भिजायला घातली होती बघा. तुम्ही बघा किती सिंपल मी ही भाजी करणार आहे, तुम्ही पाहू शकता. आणि वरून असं तिखट वगैरे सगळं टाकायचं बघा. चवीपुरतं मीठ बघू शकता. लई खूप सिंपल आहे ही मटकी, तुम्ही करून बघा. ही असं लावून असं इतकं भारी लागते नी मटकीला. नाही असं तेलात फ्राय करत राहायचं बरं का. तुम्ही करून बघा. हे बघा तुम्ही बघू शकता किती सिंपल केली मी. काय टाकले का त्याला, काय तिखट वगैरे टाकले का, एकच तिखट टाकले. तुम्ही बघू शकता किती सिंपल आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. आता धना कोथिंबीर टाकायची बघा थोडी अशी. तुम्ही बघू शकता, करून बघा. ही मटकी सुक्की साधी सिंपल लाल तिखटातली बघा, टेस्टी टेस्टी झाली बघा. तुम्ही बघू शकता मटकीची उसळ कशी झाली. तुम्ही पाहू शकता किती सुंदर झाली. कसं जिबीला तुमचं तोंडाला पाणी सुटून बघा. तुम्हाला माझे करणं आवडलं असं ना, माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू. धन्यवाद. आमेन.